नमस्कार. करमाळकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. करमाळा तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजनाचं कुठलंही साधन नव्हतं. मात्र अनेक जणांच्या आठवणीत असलेलं सागर चित्रमंदिर हे लवकरच अत्याधुनिक स्वरूपात करमाळकरांच्या भेटीसाठी येणार आहे. साधारणतः 26 जानेवारी पर्यंत ह्या थिएटरचं पूर्ण काम होऊन प्रेक्षकांच्या भेटीसाठी हे थिएटर येऊ शकतं अशी चर्चा आहे. उपलब्ध माहितीनुसार करमाळा तालुक्यातील एकमेव हे सागर सिनेमागृह होतं. मात्र अनेक दिवसापासून ते बंद होतं. हे सागर सिनेमागृह आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी अत्याधुनिक स्वरूपात येणार आहे. हे थिएटर बंद झाल्यापासून करमाळ्यातील अनेक प्रेक्षक हे जामखेड, त्याच्यानंतर अकलूज, बारामती, पुणे अशा ठिकाणी सिनेमा पाहण्यासाठी जात होते. कोणत्याही आवडीचा सिनेमा आला तरीही करमाळकरांसाठी एकही मोठं सिनेमागृह उपलब्ध नव्हतं. गेल्या काही दिवसापासून छोटू महाराज हे एक सिनेमागृह सुरू झालं होतं. मात्र आता मोठ्या स्वरूपातलं अत्याधुनिक स्वरूपातलं हे सिनेमागृह प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या सिनेमागृहामध्ये 2 स्क्रीन असणार आहेत. या सिनेमागृहाचं काम अत्यंत वेगात सुरू आहे आणि एका कंपनीकडे हे काम गेलेलं असून हे काम अतिशय वेगात सुरू आहे आणि 26 जानेवारी पर्यंत हे सिनेमागृह प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतं अशी एक चर्चा आहे. या सिनेमागृहाचे मालक अनुप जोशी यांच्याशी आम्ही ज्यावेळेस संवाद साधला त्यांनी सांगितलेलं आहे की हे सिनेमागृह लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या सिनेमागृहामध्ये पुणे, मुंबई या शहरामध्ये आपण ज्याप्रमाणे सिनेमा पाहतो अगदी त्याचप्रमाणे येथे देखील सिनेमागृह पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध असणार आहेत. ऑनलाईन बुकिंग असेल, त्यानंतर अत्याधुनिक स्वरूपाच्या खुर्च्या यामध्ये असतील, बाल्कनी असेल, याबरोबर एकाच वेळी 2 चित्रपट पाहण्याची देखील सुविधा या ठिकाणी असणार आहे. आपल्याला हवा तो चित्रपट या ठिकाणी पाहता येणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. हे सिनेमागृह अनेकांच्या आठवणीतलं आहे. या सिनेमागृहाशी अनेकांची एक नाळ जोडलेली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपट या सिनेमागृहामध्ये याचा एक शो झालेला होता. खूप चर्चेतलं हे सिनेमागृह आहे आणि ते लवकरच करमाळकरांच्या भेटीसाठी येणार असल्याने करमाळकरांमध्ये देखील आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. करमाळा शहरात सध्या मनोरंजनासाठी एकही साधन उपलब्ध नाही. त्यात हे सिनेमागृह येत असल्याने एक मोठी पर्वणी करमाळकरांसाठी ठरणार आहे. मात्र या सिनेमागृहाचं काम लवकरात लवकर होऊन नवीन वर्षात म्हणजे 2026 मध्ये हे सिनेमागृह करमाळकरांसाठी उपलब्ध होऊ शकतं आहे. ह्याच ठिकाणी अत्याधुनिक स्वरूपात हे सिनेमागृह येणार आहे. याचं काम आपण जर पाहिलं सागर चित्रमंदिर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाकडे जाताना आपल्याला या सिनेमागृहाचं काम सुरू असल्याचं दिसतं आणि या सिनेमागृहाचं काम सुरू झाल्यानंतर हे सिनेमागृह करमाळकरांच्या भेटीसाठी येणार आहे. अत्याधुनिक स्वरूपात हे सिनेमागृह असल्याने याला किती प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागणार आहे. मात्र करमाळकरांमध्ये जी एक मनोरंजनाची एक मोठी पोकळी या ठिकाणी तयार झालेली होती. सागर सिनेमागृह हे बंद झाल्यानंतर येथे कोणतंही सिनेमागृह उपलब्ध नव्हतं. छोटू महाराज हे झालं गेल्या 2-3 वर्षापूर्वी हे सिनेमागृह सुरू झालं. मात्र मोठी स्क्रीन या ठिकाणी नव्हती आणि हे मोठ्या स्क्रीनचं हे सिनेमागृह येथे उपलब्ध होणार आहे. यापूर्वी दत्तपेठमध्ये शिवकृपा असेल, आनंद असेल या जे सिनेमागृह होते ते मात्र बंद झाले. मोबाईल आणि घराघरात अत्याधुनिक साधनं अनेकांच्या हातात आली, त्यामुळे सिनेमा पाहण्याचं जे प्रमाण होतं ते मोबाईलकडे लोक वळालेली होती. मात्र सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहण्याची जी मजा असती ती वेगळीच मजा असती आणि ही मजा लवकरच करमाळकरांना घेता येणार आहे. या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं? या सागर सिनेमागृहाबाबत तुमच्या काय आठवणी आहेत? पहिलं जे सागर सिनेमागृह होतं हे तुम्ही या ठिकाणी जाऊन कधी पिक्चर पाहिलेला आहे का? आणि आता जे सिनेमागृह येणार आहे ते तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.